लाडकी बहीण योजनेत गैरकारभार, खारघरमधील महिलेचे वापरले आधार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यभरातील महिलांच्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा होत आहेत आणि त्यामध्येही गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे। याबाबतची रीतसर तक्रार भाजपाचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी 2 सप्टेंबर रोजी पनवेल तहसीलदारांकडे केली आहे। खारघरमधील रहिवासी असलेल्या महिलेचे आधार कार्ड वापरून साताऱ्यामध्ये तब्बल 30 अर्ज भरले असून त्यातील काही खात्यांमध्ये तर पैसेही जमा झाले आहेत। खारघर स्थित पूजा प्रसाद महामुनी असे या महिलेचे नाव असून त्यांनीही या योजनेअंतर्गत अर्ज भरला होता, परंतु त्यांचा अर्ज सबमिट होत नव्हता, म्हणून त्या महिलेने खारघरमधील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली होती। बाविस्कर यांनी याबाबत तपासणी केली असता असे लक्षात आले की या महिलेच्या नावाने आधीच अर्ज मंजूर झालेला आहे, पण अर्जातील मोबाईल नंबर हा साताऱ्यातील जाधव नामक व्यक्तीचा आहे हे असे आढळून आले व जाधव यांनी आपल्या पत्नीच्या नावाने या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे। तसेच ज्या व्यक्तीने अर्ज भरला त्या व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने तब्बल 30 अर्ज भरल्याचे उघड झाले आहे। त्यातील जवळजवळ 27 अर्ज मंजूर झाले असून या योजनेतील पैसे जाधव नामक व्यक्तीने लाटले आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक बाविस्कर यांनी पनवेल तहसीलदार संजय भालेराव यांना दिली। त्यावेळेस बाविस्कर यांच्यासोबत किरण पाटील, पूजा महामुनी व कांचन बिर्ला उपस्थित होत्या। पूजा महामुनी यांनी या योजनेचा लाभ मिळालाच हवा, त्यांच्याही खात्यात पैसे जमा व्हायला हवे व या योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायलाच हवी। महामुंबईसह तृप्ती भोईर, खारघर।